नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज जी आपली एक्झामिनेशन झाली महाराष्ट्र सेटची, ठीक आहे, तर त्याचा पेपर 1 जो आहे आपल्याकडे आलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याची आन्सर की जी आहे ते डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, ही जी आन्सर की असणार आहे ही टेंटेटिव्ह आन्सर की आहे, म्हणजे पॉसिबली जे करेक्ट आन्सर असणार आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. ही जी आन्सर की आहे ही फायनल आन्सर की नाहीये. फायनल आन्सर की येईल तेव्हा आपण ती फायनल आन्सर की डिस्कस करूया. ठीक आहे, तर हे आज आपण जे पॉसिबली आन्सर असणार आहे ते डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर सुरू करूया. आज पहिला प्रश्न काय होता, ही हे जो पेपर सेट आहे तो सी सेट आहे. ठीक आहे, पहिला प्रश्न आहे, एका शहराच्या रस्त्यांचा नकाशा विचारात घ्या की ज्या शहराला 5 रस्त्यांनी इतर ठिकाणाहून जोडलेले आहेत. ठीक आहे, 10 चौक आहेत, अनेक रस्ते एकत्र येणारी ठिकाणे व कोणत्याही अंतर्गत रस्त्याला बंद टोक नाही. एक सोडून प्रत्येक चौक असेल आहेत की प्रत्येक चौकात 4 रस्ते मिळतात. जर 10व्या चौकात n रस्ते मिळत असतील तर खालीलपैकी कोणते n ची किंमत अशक्य आहे. ठीक आहे, तर यामध्ये आन्सर जे आहे पॉसिबली राईट आन्सर ते काय असणार आहे, 6. ओके, 6 हे करेक्ट आन्सर असणार आहे. जर तुम्ही याचा आन्सर 6 दिलेला असेल तर चांगली गोष्ट आहे, आणि जर वेगळा आन्सर असेल तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मला करेक्ट करा. ओके, पुढील प्रश्न बघूया काय आहे. एका प्रामाणिक व्यक्तीने चुकून 2 व्यक्तींना त्यांच्या पर्समधील असलेली सर्व रक्कम प्रत्येकाला देण्याचे कबूल केले. कोणत्या परिस्थितीत किंवा काय केल्याने त्याने दिलेले वचन तो पाळू शकतो? ओके, तर याचं पॉसिबली राईट आन्सर आहे ए, जेव्हा पर्समध्ये काहीच रक्कम नसताना. ओके, पुढील प्रश्न बघूया. तर यामध्ये काय विचारले, 12 वाजल्यानंतर किती कालावधीत घड्याळांचा तास काटा व मिनिट काटा एकरूप होतील. ठीक आहे, समजा 12 वाजता काय होतं, हे तास काटा, ठीक आहे, हे मिनिट काटा आहे मोठा आणि हे छोटा काटा, ठीक आहे, तास काटा. तर हे 12 वाजल्यानंतर असा एक ही कंडिशन असणार. जर 1 तासानंतर म्हणजे समजा 1 वाजला तर छोटा काटा असा असेल, ठीक आहे, आणि मोठा काटा असा असेल. बरोबर, तर यामध्ये काय असणार आहे, तर बहुतेक लोकांनी असं केलं असेल की 1 तास 5 मिनिट है ना. पॉसिबल आन्सर हेच असणार आहे की 1 तास 5 मिनिटानंतर ते कंडिशन असणार. परंतु पुढचा प्रश्न ऑप्शन सुद्धा वाचा की 1 तास 5 मिनिटानंतर तर आहेच, परंतु 1 तास 6 मिनिटाच्या अगोदर सुद्धा आहे. ठीक आहे, त्यामुळे सी हे पॉसिबली करेक्ट आन्सर आहे. पुढील प्रश्न, एका पुस्तकाची किंमत (20% ने कमी केल्यास त्याचा खप 25 ने वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे 0. ओके, हे कॅल्क्युलेशन करून याचा राईट आन्सर काय असणार आहे, 0. वळूया पुढील प्रश्नाकडे. एक वस्तू 2120 रुपयाने विकल्याने मिळणारा शेकडा नफा व तीच वस्तू 1480 रुपयाने विकल्याने होणारा शेकडा तोटा सारखाच असेल, तर ती वस्तू किती किमतीस विकल्यास 20% नफा होईल? तर याचा राईट आन्सर आहे 2160 रुपयाला जर विकली तर 20% नफा होईल. पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दर्शवणाऱ्या पद्धतीने मांडा. म्हणजे अरेंज द फॉलोइंग टर्म्स इन अ मीनिंगफुल लॉजिकल ऑर्डर इंडिकेटिंग द करेक्ट ऑर्डर. ठीक आहे, तर याचं करेक्ट ऑर्डर काय असणार आहे, तर पहिलं काय येईल, पहिलं येईल लोकसंख्या. ठीक आहे, त्यानंतर काय येईल, त्यानंतर येईल बेरोजगारी. ठीक आहे, लोकसंख्या भरपूर वाढली की बेरोजगारी होईल, अनएम्प्लॉयमेंट होईल. त्यानंतर काय होईल, दारिद्र्य येईल. ठीक आहे, दारिद्र्याला थर्ड करू आपण. त्यानंतर दारिद्र्य जर आली तर दारिद्र्य आल्याने काय होणार आहे, तर आजार वाढतील, आणि आजार जर वाढतील तर काय होईल, शेवटी माणूस मृत्युमुखी पडेल, है ना. सेकंड आपण फर्स्ट कुठे दिलं, आपण सेकंडला म्हणजे लोकसंख्याला. ठीक आहे, म्हणजे इथे लोकसंख्या आली. त्यानंतर सेकंड कुठे दिले आपल्याला, फोर्थ ऑप्शनला म्हणजे बेरोजगारीला. ठीक आहे, या ठिकाणी सेकंड. ठीक आहे, म्हणून आपलं बी ऑप्शन हे करेक्ट आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न काय आहे, जर एकाच संकेताच्या आधारे QTXL चे रूपांतर OPTG होत असेल तर त्याच संकेताच्या आधारे GKNS चे रूपांतर काय असेल? तर ठीक आहे, आपण या ठिकाणी बघूया QT थोडं आपण मोठं करूया, QT त्यानंतर X आणि L. ठीक आहे, QTXL ला काय केले, OP आणि T आणि G केलेलं आहे. बरोबर, तर या ठिकाणी जर थोडंसं फोकस करून तुम्ही बघाल तर O च्या नंतर P येतं, P नंतर काय येतं, Q, म्हणजे इथे
एकचा अंतर आहे, -1चा अंतर आहे. त्यानंतर पी नंतर काय येतं, पी क्यू आर एस, त्यानंतर टी येतं, बरोबर. म्हणजे 3 सोडून टी घेतलेला आहे. टीच्या नंतर काय येतं, यू व्ही डब्ल्यू एक्स, ठीक आहे. म्हणजे इथे पण 3 सोडलेला आहे, -3 सोडून एक्स घेतलेला आहे पुढचा. आणि जीच्या नंतर एच आय जे के म्हणजे 4, -4 इथे 4 घेतलेला आहे. तर अशाच क्रमाने आपल्याला याचं सुद्धा रूपांतर करायचं आहे. मग समजा इथे जी के, ओके, त्यानंतर एन आणि एस, ठीक आहे. तर एक सोडून काय येतो, जी म्हणजे एक कुठला अल्फाबेट सोडल्यानंतर जी येतो, तर ई. ई नंतर काय येतो, ई नंतर एफ, एक सोडला एफ, ठीक आहे, एक सोडून जी आला. त्यानंतर इथे बघा एनच्या ठिकाणी किती सोडायचं आपल्याला, -3 सोडायचं. -3 काय सोडल्यानंतर एन येईल, तर जे, जे नंतर के एल एम आणि नंतर एन, म्हणजे ठीक आहे, इथे -3 सोडून जे, ओके. त्यानंतर इथं शेवटी बघा एस ला कसं येईल, एन एन ओ पी क्यू आर, ठीक आहे, -4 सोडून एस, म्हणजे इथे एन येणार आहे, ठीक आहे. तर ई जे एन कुठे आहे, तर सी ऑप्शन मध्ये आहे. त्यामुळे सी ऑप्शन आपला करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढील बघूया, बोर्नव्हिटा पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, कॉम्प्लॅन पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, दूध पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, म्हणून पाणी पिल्याने शक्ती येते. हे कशाचे उदाहरण आहे, व्याप्ती आहे, हेत्वाभास आहे, प्रत्यक्ष प्रमाण आहे की उपमान आहे. म्हणजे हे लॉजिकल रिझनिंगचा आपला प्रश्न आहे. तर हे काय आहे, उपमान आहे, कंपॅरिझन आहे. यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचं कंपॅरिझन केलेलं आहे आणि कशामध्ये शक्ती येते ते आपल्याला दाखवलेलं. म्हणजे पाणी आणि बोर्नव्हिटा, पाणी आणि कॉम्प्लॅन, पाणी आणि दूध, या सर्व गोष्टींचं कंपॅरिझन केलेलं आहे, ठीक आहे. त्यामुळे उपमान इज द करेक्ट आन्सर. हे पॉसिबल आन्सर्स आहेत. जर यामध्ये काही चुकीचा आन्सर तुमच्या मते जर वेगळं काही आन्सर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा, ठीक आहे. ओके, तर पुढील प्रश्न बघूया आपण. काय लिहिलेलं आहे, खालील विधानांच्या आधारे पुढीलपैकी कोणते निष्कर्ष उचित आहेत. तर काय विधान, 2 विधान दिलेले आहेत. विधान 1 काय म्हणत आहे, सर्व पक्षी पांढरे आहेत, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण एक बघूया आकृती काढून. तर सर्व पक्षी हे पांढरं आहे आणि हे सर्व पक्षी आहेत त्यामध्ये, ठीक आहे. समजा हे सर्व पक्षी, ठीक आहे, सर्व पक्षी जर पांढरे आहेत, आपण याला व्हाईट बोलूया, ठीक आहे, व्हाईट म्हणजे पांढरे आहेत. त्यानंतर विधान 2 काय बोलत आहे, सर्व पोपट पक्षी आहेत, ठीक आहे, सर्व पोपट पक्षी आहेत. मग यामध्ये अजून एक हा पोपट, तर पोपटला आपण PO नाव देऊया. तर याच्या आधारावर आपण बघूया निष्कर्ष काय म्हणत आहे. निष्कर्ष 1, काही पक्षी पांढरे आहेत, म्हणजे पक्षी पांढरे आहेत, बरोबर. या ठिकाणी हे विधान बरोबर आहे, निष्कर्ष 1. त्यानंतर निष्कर्ष 2 काय बोलत आहे, काही पोपट पांढरे आहेत. तर पोपट यामध्ये बघितलं आपण, व्हाईट मध्ये पक्षी आहेत आणि पक्षीच्या मध्ये पोपट आहेत. तर यामध्ये काही पोपट पांढरे आहेत, ठीक आहे. निष्कर्ष 2 सुद्धा बरोबर आहे. निष्कर्ष 3 काय म्हणत आहे, सर्व पोपट हिरवे आहेत. तर हिरवाचा इथं काही संबंध नाही, कारण सर्व पक्षी काय पांढरे आहेत, ठीक आहे. त्यामुळे हे निष्कर्ष 3 जे आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर निष्कर्ष 4, काही पक्षी पांढरे नाहीत. तर या ठिकाणी काही पक्षी पांढरे आहेत, नाहीत असा काही उल्लेख होत नाही. त्यामुळे विधान 1 निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 हे बरोबर आहेत. त्यामुळे ए ऑप्शन शुड बी द करेक्ट आन्सर. वळूया पुढील प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणती आकृती दिलेल्या 3 संकल्पनामधील संबंध बरोबर दाखवत आहे. 3 संकल्पना कुठल्या आहेत, एक आहे वैयक्तिक खेळाडू, दुसरे आहे स्त्री आणि तिसरे आहे माता, ठीक आहे. वैयक्तिक खेळाडू जर म्हणलं, समजा त्यासाठी एक आपण सर्कल घेतला, ठीक आहे. त्यानंतर स्त्रिया, ठीक आहे, स्त्रियांसाठी एक घेतला आणि माता, ठीक आहे. माता आणि स्त्रिया ह्या दोघांशी कनेक्ट आहेत, त्यामुळे या ठिकाणी आपण हे तिसरा सर्कल घेतला. त्यामुळे ऑप्शन बी शुड बी द पॉसिबली करेक्ट आन्सर. ओके, वळूया पुढे काय आहे, DIचं क्वेश्चन आहे, म्हणजे डेटा इंटरप्रिटेशनचं आहे. त्यामध्ये आपल्याला काय दिलेत, अनुत्तीर्ण दिलेले आहेत, हे अनुत्तीर्ण आहेत, आणि उत्तीर्ण दिले आहेत, हे आहेत उत्तीर्ण, ठीक आहे. फेल्ड आणि पास्ट. तर क्वेश्चन काय विचारलेला आपल्याला, इन विच इयर द पर्सेंटेज ऑफ पासिंग ऑफ स्टुडंट मॅक्झिमम, ठीक आहे. मॅक्झिमम स्टुडंट पास झालेले कोणत्या पर्सेंटेज मध्ये, इन विच इयर द पर्सेंटेज ऑफ पासिंग ऑफ स्टुडंट इज मॅक्झिमम. तर 2015 इज द करेक्ट आन्सर.
त्यानंतर काय विचारलंय, 2012 ते 2015 या सर्व वर्षांची एकत्रितरित्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची टक्केवारी काय आहे. ठीक आहे, तर यामध्ये 2012 ते 2015 मध्ये जे उत्तीर्ण झालेले आहेत या गोष्टीवरच्या गोष्टी, ठीक आहे, तर या सर्वांचं जर पर्सेंटेज एकत्र केलं तर टोटल पर्सेंटेज काय येणार आहे, तर त्याचं राईट आन्सर आहे 60 हे आपल्याला उत्तीर्ण झालेल्या 2012 पासून 15 पर्यंतच्या विद्यार्थ्यांची पर्सेंटेज आहे. पुढील प्रश्न, 12 निरीक्षणांचे गणित मध्य 40 आहे. किमान आणि कमाल निरीक्षणे अनुक्रमे 20 आणि 60 आहेत. जर आपण किमान व कमाल निरीक्षणे वगळली तर उरलेल्या निरीक्षणांचे गणित मध्य काय असेल, तर काय असेल, बदलणार नाही. ओके, सी शुड बी द करेक्ट आन्सर. पॉसिबल आन्सर काय असणार आहे, त्याचं सी असणार आहे. पुढे आपल्याला मॅथमॅटिकलचा एक क्वेश्चन आहे. 80 खेळाडू आहेत टोटल, त्यामध्ये 35 क्रिकेट खेळत आहेत, 42 हॉकी खेळतात, 25 फुटबॉल खेळतात. 8 जे खेळाडू आहेत ते दोन्ही क्रिकेट आणि हॉकी खेळत आहेत, 10 जे आहेत ते दोन्ही क्रिकेट आणि फुटबॉल खेळत आहेत, आणि 7 जे आहेत ते हॉकी आणि फुटबॉल खेळत आहेत. त्यामधले 3 असे आहेत जे की तिन्ही गेम खेळत आहेत, म्हणजे तिन्ही गेम खेळतात. ठीक आहे, तर यावर आधारित आपल्याला प्रश्न काय विचारले बघूया. फक्त एकाच प्रकारचा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती असणार आहे, तर त्याचं राईट आन्सर आहे 61. ठीक आहे, पॉसिबली कॅल्क्युलेशन करून याचं आन्सर जे आलेलं आहे ते 61 आलेलं आहे. तर तुमचा राईट आन्सर जर सी आलेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. ठीक आहे, जर आन्सर चुकीचा असेल तरी सुद्धा सांगा. ठीक आहे, पॉसिबल आन्सर शीट आहे आपली, पॉसिबल आन्सर की आहे आपली. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय, फक्त 2 प्रकारचे खेळ खेळणाऱ्यांची संख्या किती असेल. पहिले काय विचारलंय, एकाच प्रकारे खेळ खेळणाऱ्यांची खेळाडूंची संख्या, त्यानंतर फक्त 2 प्रकारे खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या. तर याचं पॉसिबल राईट आन्सर आहे 16. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. ERNET या शब्दाचा योग्य अक्षांश म्हणजे विस्तृत रूप काय असणार आहे. ठीक आहे, याचं फुल फॉर्म काय असणार आहे ERNETचं. ERNET म्हणजे काय, एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांतिकारक बदल घडविण्यात कोणी मदत केली. Who helped late Prime Minister Rajiv Gandhi in revolutionizing India's telecommunication policy? So right answer is Sam Pitroda. पुढीलपैकी कोणते मूळतः इन्स्टंट मेसेंजर आहे असं कन्सिडर करतात, तर व्हॉट्सअप याला इन्स्टंट मेसेंजर आहे असं कन्सिडर करतात. सारथी हे पुढीलपैकी कोणाचे संकेतस्थळ आहे. सारथी इज अ वेब पोर्टल ऑफ व्हॉट. इट इज अ वेब पोर्टल ऑफ मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज, म्हणजे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांचं हे सारथी जे आहे ते पोर्टल आहे. ओके, पुढे काय विचारलंय, BYOD जे आहे याचं लॉंग फॉर्म काय आहे यांनी विचारलेलं आहे. BYODचं लॉंग फॉर्म काय आहे, ब्रिंग युअर ओन डिव्हाइस. ठीक आहे, ब्रिंग युअर ओन डिव्हाइस इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर प्रश्न आहे एन्व्हायरमेंटशी निगडीत आहे. पाण्यामध्ये ई कोली असणे म्हणजे पाणी हे इत्यादी काहीतरी इथे आपल्याला थोडासा मिटलेला आहे. ठीक आहे, मुळे दूषित असण्याचे दर्शक काय आहे. प्रेझेन्स ऑफ ई कोली इन वॉटर इज अन इंडिकेटर ऑफ ... कंटॅमिनेशन. पाण्यामध्ये जे ई कोली असतं ते कशाचं कंटॅमिनेशन आहे याचं इंडिकेटर आहे. ठीक आहे, मलमूत्रा तेला जंतुनाशक की तणनाशक, तर हे काय, मलमूत्रा. ठीक आहे, ई कोली जे आहे हे एक पॅथोजन सारखं आहे, व्हायरस सारखं आहे जे की पाण्यामध्ये आढळतं. तर हे काय आहे, कशाचं कंटॅमिनेशन आहे, मलमूत्राचं कंटॅमिनेशन मध्ये मुळे होत असतं. पुढे काय आहे, नागरी वस्तीसाठी दिवसा ध्वनी तीव्रतेच्या पातळीचे जास्तीत जास्त प्रमाण पुढील प्रमाणे आहे. ड्युरिंग द डे टाइम नॉइज पोल्युशन इज रेसिडेन्शियल एरिया शुड नॉट एक्सीड. रेसिडेन्शियल एरिया जो असतो त्या ठिकाणी जर नॉइज पोल्युशन होत असेल दिवसा, ठीक आहे, ड्युरिंग डे टाइम, तर त्याचं कितीपेक्षा जास्त असू नये, 55 डेसिबल. ठीक आहे, त्याचा आन्सर आहे 55 डेसिबल पेक्षा जास्त प्रमाणात असू नये. त्यानंतर घातक कचरा सीमापार चळवळीचा नियमन व नियंत्रण करणाऱ्या परिषदेला ... म्हणून ओळखले जाते. काय म्हणून ओळखले जाते, बेसल परिषद. ओके,
भारतामध्ये प्रदूषण टाळण्याची व नियंत्रित करण्यासाठी असंख्य कायदे आहेत. ठीक आहे, यापैकी पुढील कायदा बहुव्यापी एकछत्री कायदा म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, इंग्लिशमध्ये काय म्हणलं, देर आर नंबर ऑफ ऍक्ट्स इन इंडिया टू प्रिव्हेंट अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन. वन ऑफ द फॉलोइंग ऍक्ट इज नोन ॲज कॉम्प्रेहेन्सिव्ह अम्ब्रेला ऍक्ट. तर त्याचा राईट आन्सर काय असणार आहे, पर्यावरण संरक्षण कायदा, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट. 25वा प्रश्न काय म्हणत आहे, सामाजिक व आर्थिक विकासासाठी युनायटेड नेशन्सने शाश्वत विकासासाठी किती ध्येय ठरवलेले आहेत. तर हे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत आपले, आपण याचा लेक्चर सुद्धा घेतलेला आहे. तर त्यामध्ये मी सांगितलं होतं की टोटल 17 गोल आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचे, आणि मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचे किती आहेत, ते आहेत 8. खालीलपैकी कोणते विद्यापीठ वैदिक कालखंडामध्ये लष्करी शिक्षणाचे केंद्र होते. तर बहुतेक लोकांना काय वाटेल, गनशिला, म्हणजे गन काय असते, गन म्हणजे बंदूक, ती त्याचं रिलेटेड आहे याच्या लष्करीशी, त्यामुळे गनशिला बहुतेक लोकांनी सिलेक्ट केलेला असेल, परंतु याचा राईट आन्सर नालंदा युनिव्हर्सिटी आहे. ओके, पीएचडी पदवीसाठी किमान कालावधी 2 वर्षाचा असावा व प्रबंधाबरोबर तोंडी परीक्षा असावी, ही शिफारस आयोगाने केली आहे. कोणत्या आयोगाने केलेली आहे, मिनिमम पिरियड ऑफ पीएचडी शुड बी ऑफ 2 years अँड देर शुड बी वायवा व्हॉइस एक्झामिनेशन फॉर पीएचडी डिग्री. दिस रिकमेंडेशन वॉज मेड बाय, हे रिकमेंडेशन कोणी केलं, ही शिफारस कोणी केलेली आहे, तर सॅडलर कमिशन. ओके, हा, शिक्षक शिक्षण हे होय. ठीक आहे, टीचर्स एज्युकेशन जे आहे हे काय आहे, प्रोफेशनल एज्युकेशन आहे, वोकेशनल एज्युकेशन आहे, टेक्निकल एज्युकेशन आहे की स्किल एज्युकेशन आहे. तर माझ्या मते हे तांत्रिक शिक्षण आहे, टेक्निकल एज्युकेशन आहे. जर तुम्हाला यापेक्षा वेगळं काही आन्सर वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की याचा आन्सर काय असू शकतो. भारतातील शिक्षण खात्याचे नाव मानव संसाधन विकास मंत्रालय असे साली केले गेले. ठीक आहे, तर याचं पॉसिबल राईट आन्सर आहे 1986. ठीक आहे, 1985-86 असं काहीतरी आहे, त्यामुळे जवळपास 1986 आहे त्याचा आन्सर. खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणातील संशोधनासाठी वित्त पुरवठा करत नाही. ठीक आहे, एनसीटीई हे पॉसिबल त्याचा राईट आन्सर आहे. ठीक आहे, वळूया पुढील प्रश्नाकडे. सर्वजण नोट डाऊन करून घ्या, तुमचे मार्क्स किती आले, करेक्ट आले, किती रॉंग आले, ते सर्व नोट डाऊन करून घ्या. ओके, आणि कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा मला सांगा की तुमचे मार्क्स टोटल किती आले. ठीक आहे, पुढील प्रश्न काय आहे, अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये चा अंतर्भाव होतो. अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग इन्क्लुड्स मेमरी, ऍप्टिट्यूड, इनसाइट, क्रिएटिव्हिटी. तर यामध्ये फर्स्ट आणि थर्ड म्हणजे स्मरण आणि मर्मदृष्टी, म्हणजे मेमरी अँड इनसाइट. पुढील प्रश्न, मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ कोणता आहे. बालपण आहे, कुमारावस्था आहे, प्रौढावस्था आहे की वृद्धत्व. तर यामध्ये बालपणच्या वेळेस म्हणजे चाइल्डहुड टाइम मध्ये, चाइल्डहुड पिरियड मध्ये हे सर्वात जास्त फर्टाईल पिरियड असतं इंटेलेक्च्युअली. स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम ऑफ स्वयं हे काय असतं, शंका समाधान करण्यासाठी असतं, स्वयं मूल्यांकनासाठी असतं, व्हिडिओ लेक्चर्स पाहण्यासाठी असतं की वाचन साहित्य डाउनलोड करण्यासाठी असतं. तर पॉसिबली त्याचा आन्सर हेच असायला हवं, क्लिअरिंग द डाऊट्स. ठीक आहे, स्वयंमध्ये जे ऑनलाईन डिस्कशन फोरम जे असतं ते शंका दूर करण्यासाठी असतं. ठीक आहे, शंकांचं समाधान करण्यासाठी. पुढील प्रश्न, चा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही. म्हणजे हिस्ट्री कॅन नॉट बी टॉट बाय युझिंग व्हॉट, दिग्दर्शन पद्धती म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन मेथड. निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे श्रेयांकीकरणाचे प्रकार आहे. म्हणजे ऍब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह ग्रेडिंग आर टाइप ऑफ ग्रेडिंग. सो प्रामाणिक म्हणजे स्टँडर्ड ग्रेडिंग. मोस्ट इसेन्शियल क्वालिटी फॉर अ रिसर्चर, संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण काय आहे. तर जेन्युइन इंटरेस्ट इन रिसर्च म्हणजे संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची. ओके, संशोधकाला जास्त इंटरेस्ट असायला हवा रिसर्च मध्ये, त्यावेळेसच ते रिसर्चची क्वालिटी, इसेन्शियल क्वालिटी जी आहे ते आपल्याला दिसून येते. ठीक आहे, रेकॉर्डिंग ऑफ रिफ्लेक्टिव्ह नोट्स इन क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कॉल्ड ॲज, म्हणजे गुणात्मक संशोधनात चिंतनशील टिपाच्या नोंदणी करणे यास काय म्हटलं जातं. तर यास म्हटलं जातं टिपण करणे म्हणजे मेमोइंग.
शैक्षणिक संपादन हे चल डॉट डॉट श्रेणीवर मोजले जाते. अ व्हेरिएबल अकॅडमिक अचिव्हमेंट विल बी मेजर्ड ऑन क्रमांकन म्हणजे ऑर्डिनल. पुढील प्रश्न, जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिमाण काय हे असेल? तर मीडियन असेल, मीन असेल, मोड असेल की रेंज असेल? तर मध्यांक म्हणजे मीडियन शुड बी द पॉसिबली करेक्ट आन्सर. 40वा प्रश्न काय म्हणत आहे? रिसर्च पेपर संशोधन लेख जे असतं ते डॉट डॉट वर आधारित असतं. कशावर आधारित असतं? प्राथमिक माहिती, दुय्यम माहिती, वर्णनात्मक माहिती की दुसरं काय नाही, तीनच ऑप्शन आहेत. तर या तिन्ही मधले कुठला आहे? केवळ एक आहे, केवळ दोन आहे, एक आणि दोन आहे की दोन आणि तीन आहे? तर एक आणि दोन. ठीक आहे, त्यामध्ये जर काही तुम्हाला आन्सर वाटत असेल, जर दुय्यम आणि वर्णनात्मक माहिती असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा क्लिअर करा. पुढील प्रश्न काय आहे? पुढील प्रश्न आपला रिडिंग कॉम्प्रिहेन्शन वरती आहे. ठीक आहे, तर यामध्ये जर बघितलं, दिस पॅसेज सेज दॅट अर्ली इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरिंग अर्थक्वेक्स वेअर नॉट सेन्सिटिव्ह इनफ. ओके, त्यानंतर पुढील काय? द ऑथर सेज दॅट इट वॉज नेसेसरी टू इन्व्हेंट इन्स्ट्रुमेंट्स टू ऑब्झर्व अन अर्थक्वेक बिकॉज. तर याचं आन्सर काय आहे? बी. अन अर्थक्वेक कम्स ऑल ऑफ द सडन लाईक अ थिफ. ओके, म्हणजे काय विचारलेलं आहे? द ऑथर सेज दॅट इट वॉज नेसेसरी टू इन्व्हेंट इन्स्ट्रुमेंट्स टू ऑब्झर्व अन अर्थक्वेक बिकॉज. है ना, ऑथर काय म्हणत आहे? जे इन्स्ट्रुमेंट लागतात अर्थक्वेक मेजर करायला त्याची गरज आहे, अत्यंत गरज आहे. ते कशासाठी आहे? बिकॉज अन अर्थक्वेक कम्स ऑल ऑफ अ सडन लाईक अ थिफ, म्हणजे एका चोरासारखं तो कधीही येऊ शकतो अर्थक्वेक. ठीक आहे, म्हणजे बी ऑप्शन शुड बी द पॉसिबली करेक्ट आन्सर. त्यानंतर प्रश्न काय? द अर्लियर डिव्हाइस कन्सिस्टिंग ऑफ रॉड्स वॉज रिप्लेस्ड बिकॉज ऑफ इट फेल्ड. ठीक आहे, जे अगोदर आपल्या पॅसेज मध्ये काय दिलेलं आहे की एक अर्थक्वेक मेजर करायची एक मशीन किंवा एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्यामध्ये रॉड्स यूज केले जायचे, त्याला रिप्लेस केलं गेलं. ते रिप्लेस का केलं गेलं? तर पॉसिबली त्याचं ऑप्शन करेक्ट काय आहे? बी. टू रेकॉर्ड द डायरेक्शन ऑफ द अर्थक्वेक. ठीक आहे, अर्थक्वेकचं जे डायरेक्शन आहे ते आपल्याला जर रेकॉर्ड करायचं असेल, त्याचं जर मेजरमेंट करायचं असेल तर त्यासाठी ते रिप्लेस केलं गेलं होतं. The everyday observation mentioned in the passage is the tendency of standing person to fall when a bus or train moves suddenly. ठीक आहे, म्हणजे जे ऑथरने जे ऑब्झर्वेशन केलेलं आहे, ठीक आहे, पॅसेज मध्ये, त्यामध्ये तो काय म्हटलेला आहे की जेव्हा ट्रेन किंवा बस मूव्ह करत असते म्हणजे पुढे सरकत असते त्यावेळेस पर्सन म्हणजे मनुष्य जो आहे तो थोडासा हलत असतो. ठीक आहे, म्हणजे थोडासा मागे सरकत असतो. तर ते का सरकत असतो ते ऑब्झर्वेशन आपल्या ऑथरने केलेलं आहे. पुढील प्रश्न, अकॉर्डिंग टू द पॅसेज द मीनिंग ऑफ द वर्ड स्लंबर. स्लंबर असा एक वर्ड पॅसेज मध्ये यूज केलेला आहे, तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्लंबर्ड नॉर स्लेप्ट. ठीक आहे, तर या ठिकाणी याचं आन्सर काय आहे? स्लंबरचा मीनिंग काय दिलेला आहे पॅसेज मध्ये? तर स्लीप. ओके, स्लीप पॉसिबली द करेक्ट आन्सर. अकॉर्डिंग टू न्यूकॉम डॉट डॉट इज नॉट सो मच इम्पॉर्टंट इन कम्युनिकेशन. न्यूकॉमच्या मते संप्रेषण चक्रामध्ये काय हा फार महत्वाचा घटक नसतो? तर प्रेषक म्हणजे सेंडर, रिसिव्हर, मीडिया की मेसेज? तर माध्यम म्हणजे मीडिया. ठीक आहे, मीडिया हे राईट आन्सर आहे. पुढील प्रश्न, संप्रेषण प्रभावी होण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्वपूर्ण असतो? ठीक आहे, म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन जर करायचं असेल तर त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर काय असायला हवा? माध्यम, संदेश, प्रेषक की त्वरित प्रत्याभरण? तर इमिडिएट फीडबॅक. पुढील प्रश्न, कारखान्यातील पर्यवेक्षकाने कामगारांना आज्ञा केली व ती कामगारांनी पाळली, हे संप्रेषण कशाचे प्रकार आहे? म्हणजे समजा जे सुपरवायझर्स असतात, ठीक आहे, सुपरवायझर किंवा सुपेरियर्स जे आपले सबऑर्डिनेट्स किंवा वर्कर्सला जेव्हा ऑर्डर देत असतात त्यावेळेस ते ऑर्डर फॉलो करत असतात वर्कर्स, तर हे कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन आहे? तर हे व्हर्टिकल आहे, याला आपण डाऊनवर्ड सुद्धा बोलू शकतो. ठीक आहे. पुढील प्रश्न, ग्राहकाचे अनावधान हे डॉट डॉट वर परिणाम करू शकते. ठीक आहे, अनअटेंटिव्हनेस ऑफ रिसिव्हर मे इफेक्ट काय? संप्रेषणाची परिणामकारता. ठीक आहे, इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन. जर अनअटेंटिव्ह असेल रिसिव्हर, ठीक आहे, म्हणजे जो रिसिव्हर आहे मेसेज आपला रिसिव्ह करत आहे तो जर अनअटेंटिव्ह असेल म्हणजे मेसेज रिसिव्ह करणे जोगे नसेल तर काय होत असतं? तर कम्युनिकेशन मध्ये त्याचा इफेक्ट होत असतो, म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होत नाही. त्यामुळे पॉसिबली करेक्ट आन्सर हे
डी असायला हवं. ओके. लास्ट क्वेश्चन काय आहे, दूरदर्शन वाहिन्यावरील कार्यक्रम काही वेळा समाजाला चुकीच्या दिशेने नेतात. जर तुम्ही मागील प्रश्नपत्रिका जर चाळल्या असतील तर त्यामध्ये हा प्रश्न अगोदर सुद्धा विचारलेला आहे. ठीक आहे. त्यामध्ये बहुतेक रेडिओ बद्दल विचारलेलं होतं की टीव्ही आणि रेडिओ असं विचारलेलं होतं. तर हा प्रश्न अगोदर सुद्धा विचारलेला आहे. तर त्याचा राईट आन्सर आहे ऑडियन्स ग्रुप इज हेट्रोजेनस. ओके. तर अशा प्रकारे आपले क्वेश्चन्स आहेत, याचे पॉसिबली जी करेक्ट आन्सर असायला हवेत ते आपण डिस्कस केलेले आहे. तर यापैकी जर तुम्हाला काही करेक्ट आन्सर वाटत असतील तर मला नक्की कळवा. ठीक आहे. ओके. सो थँक्यू सो मच अँड हॅव अ गुड डे.